प्रभाग क्रमांक 8 मधील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार पुष्पा राजू कटारे यांच्या प्रचारार्थ गंगापूर गाव, संत कबीर नगर, आनंदवली, हनुमान नगर, मळे विभाग या प्रचार फेरीत असंख्य कार्यकर्ते समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांना सर्व थरातून मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभत गेला। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017 या निवडणुकीसाठी ही निवडणूक नगरसेवकाची आहे। या निवडणुकीसाठी आमच्या मातोश्री सौ पुष्पा राजू कटारे या निवडणूक लढवित आहे। आज निवडणुकीचा आज 6वा दिवस आहे, तर आम्ही आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी प्रचार कार्य हे जोरदार पद्धतीने चालू केलेलं आहे। लोकांपर्यंत आम्ही प्रचाराच्या माध्यमातून पोहोचून त्यांच्या ज्या समस्या आहे त्या आम्ही जाणून घेत आहे। लोकांच्या बऱ्याच समस्या आहे त्या लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे आम्हाला त्या समजत आहे। या समस्यांचं निवारण करण्यासाठी आमचा विजय होणं हे खूप गरजेचे आहे। विजयाच्या माध्यमातून आम्ही जर निवडून आलो पर्यंत आमचा प्रचार पोहोचल्यामुळे लोकांकडून आम्हाला चांगला प्रतिसाद, चांगला सपोर्ट मिळत आहे। तर आमची लोकांना जनतेला एकच विनंती आहे की येत्या 21 तारखेला नारळ निशाणी समोरील बटन दाबून सौ पुष्पा राजू कटारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं ही आमची विनंती आहे। प्रभागाच्या विकासासाठी आम्ही लढत आहे। आमचा लढा हा पूर्ण ताकदीने आहे। तर प्रभागाचा विकास करण्यासाठी पुष्पा राजू कटारे या निवडून येणं खूप गरजेचे आहे। लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही सोडवण्याचं काम आम्ही पूर्णपणे करू। प्रभागात बऱ्याच समस्या आहेत त्यांचं निवारण करण्यासाठी लोकांनी जर आम्हाला हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलं तर त्या समस्या आम्ही सोडवू शकू। लोकांपर्यंत ज्या समस्या पोहोचत नाही त्या समस्या आम्ही पोहोचवू शकतो। यासाठी लोकांनी आम्हाला मदत करावी। येत्या 21 तारखेला नारळ निशाणी समोरील बटन दाबून लोकांनी पुष्पाताई कटारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं, जेणेकरून आम्ही या घरावरून गेलेल्या ज्या वायरी आहेत इलेक्ट्रिसिटी ती अंडरग्राऊंड करू शकू, जेणेकरून वाचनालय, व्यायामशाळा, जिमखाने, हॉस्पिटलच्या सोयी हॉस्पिटल आहे पण त्या हॉस्पिटल 24 तास चालू नसतात। जी प्रभागात फिरणारी रुग्णवाहिनिका नाही, प्रभागात आम्ही रुग्णवाहिनिका आणू, जेणेकरून प्रभागात होणाऱ्या ज्या समस्या आहे त्यांचा आढावा घेऊन जनतेपर्यंत पोहोचून त्या समस्या निवारण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू। आमचं एकच ध्येय आहे की प्रभागाचा विकास आणि फक्त विकासच करणं। प्रभागाचा विकास होण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू आणि फक्त विकासच बघू। प्रभाग क्रमांक 8 मध्ये कुठल्याही सोयी नाहीये। प्रभागाचा विकास करण्यासाठी तत्पर राहून प्रभागातील प्रत्येक भागामध्ये कशी स्थापन करता येईल याकडे आम्ही लक्ष देऊ। प्रभागाचा विकास करणं हे आमचं ध्येय आहे। प्रभागाचा विकास जास्तीत जास्त कसा केला जाईल याकडे आम्ही लक्ष देऊ। या प्रचार फेरीत राजू कटारे, भाग्यश्री कटारे यांच्यासह अनेक समर्थक, महिला कार्यकर्ते सहभागी झाले होते। राजू चंद्रबोरे, दिशा न्यूज, गंगापूर।